नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। महाराष्ट्र दारूबंदीसाठी राहुरी शहरामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। सोलापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 50 लाखांचा बेकायदेशीर गुटखा मुद्देमालासह जप्त। श्रीरामपूरमध्ये आमदार बच्चू कडूंच्या समर्थकांनी फासले पाटबंधारे कार्यालयाला काळे। आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची C24 तास वृत्तवाहिनी सदिच्छा भेट। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। 19 एप्रिल रोजी राहुरी शहरामधनं भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दारूमुक्त महाराष्ट्र भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दारूबंदी करण्याचं निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आलंय। या प्रसंगी असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। महाराष्ट्र दारूमुक्त झाला नाही तर विधान भवनामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांना कोंडून घेऊ, तसेच मंत्री बावनकुळे यांना काळे फासण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिलाय। राहुरी येथे 19 एप्रिल रोजी मानवाधिकार असोसिएट, भूमाता ब्रिगेड यासह पाठिंबा दर्शवलेल्या समविचारी संघटनेनं शहरातून दारूमुक्ती महाराष्ट्र भव्य रॅलीचं आयोजन केलं होतं। यावेळी रॅलीमध्ये मानवाधिकार असोसिएटचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विक्रांत वाकचौरे, प्रदेश अध्यक्ष डॉक्टर विजय मकासरे, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बोरकर, आदिक खैरे, दिलीप गुंजाळ आदी सहभागी झाले होते। गाडगे महाराज आश्रमशाळा येथून दुचाकीवर स्वार झालेले युवा कार्यकर्ते अग्रभागी, तर दारूमुक्ती अभियानाच्या चित्ररथामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि प्रमुख पदाधिकारी विराजमान झाले होते। दारूमुक्ती करा नाहीतर खुर्ची खाली करा, दारूमुक्ती झालीच पाहिजे अशा आक्रमक घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता। शहरातील मुख्य ठिकाणावरनं ही रॅली शनी चौकामध्ये आली। त्यावेळी देशातील प्रमुख एकमेव ठिकाण ज्या ठिकाणी राहू केतू आणि त्यांच्याबरोबर शनिदेवाचं दर्शन घडतं, या ठिकाणी शनिदेवाच्या चौथऱ्यावर येऊन शनी महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलंय आणि राज्याला दारूची असलेली साडेसाती सुटावी यासाठी देवाकडे साकडं घातलंय। यानंतर स्टेशन रोड येथून तहसील कार्यालय येथे रॅलीचं रूपांतर मोर्चामध्ये झालंय। यावेळी तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारवरती चांगलीच तोफ डागली आहे। तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री दारूबंदीचा ठराव करून जिल्ह्यामध्ये दारूबंदी करू शकतात, तर मग नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे हा ठराव का करू शकत नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। दारूबंदीसाठी महाराष्ट्रातील महिलांनी पुढाकार घेऊन दबाव गट तयार केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय। तसेच भूमाता ब्रिगेडनं महिलांना मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रथम आंदोलन सुरू केलं होतं। त्यावेळी अनेकांनी आंदोलन यशस्वी होणार नसल्याचं सांगितलं। मात्र शनी शिंगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन महिलांना समानतेचा अधिकार आपण मिळवून दिलाय। जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कुठलेही आंदोलन यशस्वी होतेच, तर महाराष्ट्र दारूमुक्त का होऊ शकत नाही अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। जी प्रकरणं आहेत या सगळ्यांचं मूळ जे आहे ते दारूमध्ये आहे। अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, याचं मूळ दारूमध्ये आहे। त्यामुळे एखादा तालुका किंवा जिल्हा दारूमुक्त करून चालणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र दारूमुक्त व्हावा यासाठी जे आहे ते 6 एप्रिलला पुण्यातून रॅलीची आम्ही सुरुवात केली राज्यातून, आणि आता आज नगरमध्ये जी आहे ती आपण बाईक रॅली जी आहे आयोजित केली आहे। आणि बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की ही महिलांची मागणी आहे। मला आज आवर्जून सांगायचं की इथे युवक उपस्थित आहेत, अनेक पुरुष आहेत, सगळ्यांचीच मागणी आहे की दारूमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे। कारण लोक सगळ्या या दारूच्या मुळे जे काही त्रास होत आहेत, अनेक जे अपघात होत आहेत, या सगळ्याला कंटाळलेले आहेत। आणि मला महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्र्यांना हेच सांगायचं आहे, आपण सांगितलं होतं की आमचा कारभार पारदर्शी आहे, लोकांना अच्छे दिन येणार आहेत। आणि मग मुख्यमंत्र्यांनी आता इलेक्शनच्या वेळी जे सांगितलेलं होतं की विरोधकांना मी पाणी पाजणार आहे,
नक्कीच त्यांनी पाणी पाजलेलं आहे, त्यांचा विजय झालेला आहे, परंतु निवडून आल्यानंतर ते लोकांना दारू पाजतील असं मला अपेक्षा नव्हती. कारण आता आपण बघतोय की सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यानंतर महामार्गाचं हस्तांतरण करण्याचे प्रयत्न राज्य सरकारचे चालू आहेत. त्यामुळे दारू पाजण्यासाठी मुख्यमंत्री जर पुढाकार घेत असतील तर एवढी निषेधार्ह गोष्ट कुठलीच नाही. त्यामुळे आम्हाला वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनजागरण रॅली काढणं असेल, त्याच्यानंतर जे आहे ते आक्रमक आंदोलन करणं असेल आणि एखादी नगरपालिका, नगरपरिषद किंवा महानगरपालिका कुणी जर हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केला, दारूची दुकानं चालू करण्याचा प्रयत्न केला, तर त्या नगराध्यक्षांना काळं फासण्याचा आणि त्यांना दारूची बाटली भेट देण्याचं जे आंदोलन आहे ते भूमाता ब्रिगेडच्या वतीनं केलं जाणार आहे. त्यामुळे आपण बघताय की असंख्य युवकांच्या माध्यमातून महिलांच्या पुढाकारानं जी ही सुरुवात झालेली आहे, मला वाटतं की 5-6 महिन्यांनी जेव्हा पदयात्रा 2-3 महिन्यांनी चालू होईल आणि पदयात्रा जेव्हा संपेल तेव्हा कमीत कमी 5 लाख महिला या आंदोलनात असतील आणि सरकारला जो आहे तो दारूमुक्त महाराष्ट्राचा निर्णय घ्यावा लागेल. शेतकऱ्यांसाठी जो आहे तो आपण बघतोय की या आधीचं सरकार असेल किंवा आत्ताचं सरकार असेल, शेतकऱ्यांसाठी कधी कुणी पुढाकार घेतलेला नाही. कर्जमाफी आतापर्यंत व्हायला पाहिजे होती, त्याच्यासाठी काही यात्रा काढल्या जात आहेत, शेतकरी कुठंतरी आत्महत्या करतायत. म्हणजे सरकारला अजून जागच आलेली नाही. एकतर उत्पादनावर आधारित भाव दिला गेलेला नाहीये, शेतकऱ्यांच्या मुली पण आता आत्महत्या करायला लागलेत अनेक कारणांवरून. त्यामुळे सरकारला एवढंच सांगायचं की शेतकऱ्यांना वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. भूमातेवर जर काही उगवलंच नाही आणि उद्या आपल्याकडे जर भरमसाठ पैसा आला तर त्या पैशाला कोणी खाणार नाही. शेवटी अन्न खावं लागतं. शेतकरी जर संपावर गेले तर मला वाटतं सरकारला सुद्धा कायमचं संपावर जावं लागेल. त्यामुळे तातडीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं हे सरकारने करावं. अन्यथा मला वाटतं की शेतकऱ्यांबरोबर आम्ही सुद्धा सगळे दारूबंदीसाठी तर आम्ही पुढाकार घेतलेला आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी आक्रमक पाऊल आणि रस्त्यावर उतरण्याचं काम आम्ही करणार आहोत. या आंदोलन रॅलीमध्ये क्रांती सेना, छावा, राष्ट्रीय समाज पक्ष, छावा, क्रांतीवीर सेना, सिस्टर विद्या पठाळे, रेखा थोरात, कल्पना फर्नांडिस, निर्मला ओहळ, शोभा वरपे, रजनी कांबळे, संगीता गाडेकर, राजश्री जोशी, डॉक्टर गौरव चोथे, मधुकर म्हस्के, कांता तनपुरे, मयूर बोरकर, श्रीकांत पाटोळे, गणेश खैरे, अप्पासाहेब मकासरे, व्यसनमुक्तीचे भाऊसाहेब येवले आदी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. दारूबंदी करण्याबाबतचे निवेदन यावेळी नायब तहसीलदार सुभाष कदम यांना देण्यात आले. मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुणे शहरातील कोरेगाव पार्क आणि मुंडवा या भागातील सुरू असलेले बेकायदा पब आणि डान्स बार बंद करावेत, अन्यथा 22 एप्रिलपासून बेमुदत आंदोलन करू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष मेश्राम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे. पुणे शहरातील कोरेगाव पार्क आणि मुंडवा भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पब सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. शिवाय येथे येणाऱ्या गर्भश्रीमंतांच्या वाहनांमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. तसेच डीजेच्या तालावर अनेक जण मद्यपान करून धांगडधिंगा घालतायत. त्यामध्ये 18 वर्षाखालील अनेक मुलामुलींचा समावेश असतो. त्यामधनं तरुणाई वाममार्गाला जातीये. त्यामुळे हे बेकायदेशीरपणे चालू असलेले पब आणि डान्स बार बंद करावेत, अन्यथा 22 एप्रिल 2017 पासून बेमुदत आंदोलन करू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलाय. मुंडवा परिसरामध्ये एकूण 13 पब आहेत माझ्या माहितीनुसार. या त्यापेक्षा जास्ती असतील. 13 पब हे अवैधरित्या चालू आहे. ते पोलिसांच्या सहकार्याने चालू आहे. ते तुरंत 13/14/2014 मी गेले 2-3 वर्षापूर्वी आजारी असल्यामुळे ॲक्सिडेंट झाल्यामुळे मला ब्रेन इंजुरी झाली. त्यामुळे मी आजारी होतो. आत्ता कुठेतरी बाहेर येत असल्यामुळे मला माझ्या निदर्शनात झालं. मी एक दिवशी ABC रोडवरून जात असताना मला त्या असंख्य गर्दीच्या त्रासामुळे श्वास घेण्यात त्रास झाल्यामुळे मी सदर प्रकरणाचा चौकशी केली असता तिथे पब चालू आहेत आणि त्या पबमध्ये श्रीमंत लोकांच्या गाड्या येण्यामुळे रोडला ट्रॅफिक होत आहे. हे निदर्शन आल्यामुळे मी त्याच्या पाठीमागे लागलो की हे बेकायदेशीर आहे, हे बंद व्हावं. रोडवरून मी स्थानिक मला हे सगळे पब आहेत हे श्रीमंत लोकांचे आहेत, मालकीचे आहेत. श्रीमंत लोकांच्या मालकीचे आहेत आणि मग संबंधित पोलीस खात्याच्या
सहकार्याशिवाय हे पब चालू शकत नाही. मला असं वाटतं की पोलीस खात्याचा त्याला सर्वस्वी पाठिंबा आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲडव्होकेट मुकेश शहारे, पुणे शहर कार्याध्यक्ष सागर जाधव आदी उपस्थित होते. अमोल उदमले, हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. मंचर गावचे कुलदैवत भैरवनाथ यात्रा उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. या यात्रेमध्ये मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मंचर गावाचे कुलदैवत भैरवनाथ यात्रा उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळपासून मंचर गावामध्ये बैलगाड्यांची मिरवणूक काढून यात्रा कार्यक्रमास सुरुवात झाली. मंचर गावचे कुलदैवत असलेल्या भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त सकाळी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये देवाच्या मानाच्या हाराचा प्रथेप्रमाणे लिलाव करण्यात आला. यावेळी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी 25,000 रुपये, सुनील बानखेले यांनी 31,000 रुपये, प्रवीण मोरडे यांनी 36,000 रुपये लिलावामध्ये बोली लावली. अखेर आदित्य उर्फ बंटी विष्णू थोरात यांनी 55,555 रुपयांना हा मानाच्या हाराचा लिलाव घेतलाय. यावेळी भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय थोरात, सरपंच दत्ताभाऊ गांजाळे, कार्याध्यक्ष वसंतराव बानखेले, युवराज बानखेले, प्रवीण मोरडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यात्रा उत्सव काळामध्ये कलगीतुरा, देवीचा छबिना आणि पालखी मिरवणूक तसेच कुस्तीचा जंगी आखाडा, शोभेच्या दारूची आतिषबाजी आणि तमाशा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर. आंबेगाव तालुक्यातील पूर्वेकडील गावांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या पहाडदरा अवसरी घाटाचं काम पूर्ण झालंय. या मार्गावरनं वाहतूक सुरू झाली आहे, पण या घाटाला संरक्षण कठडे बांधण्याची मागणी या मार्गावरील वाहन चालकांनी केली आहे. प्रगत अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक म्हणजे गतिमान रस्ते. पायाभूत सुविधा सक्षमीकरणामध्ये रस्ते महत्त्वाचे घटक ठरतायत. हेच तत्व आंबेगाव तालुक्यातील दोनही लोकप्रतिनिधींनी तंतोतंत पाळल्याचं दिसून येतं. त्यामुळे आंबेगाव तालुक्याची राज्यामध्ये बागायती तालुका अशी ओळख तयार झाली आहे. पाबळ, लोणी, धामणी, खडकवाडी, वडगाव पीर, मांदळेवाडी या गावांसाठी महत्त्वाचा ठरणारा पहाडदरा अवसरी हा जवळपास 5 किलोमीटर अंतराचा घाट रस्ता तयार झालाय. एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी अशा स्वरूपाचा हा रस्ता गुणवत्तापूर्ण पद्धतीनं तयार करण्यात आलाय आणि तो या भागातील निसर्ग सौंदर्यामध्ये भर घालणारा ठरणार आहे. नागमोडी वळणे, उत्तम प्रतीचे खडीकरण आणि डांबरीकरण, विना अडथळा रस्ता यामुळं वाहन चालक वेगाने वाहन चालवतायत. पण हाच वेग वाहन चालकांसाठी धोकादायक ठरू शकतो, कारण घाट उतरताना तीव्र उतार आणि दरीच्या बाजूने संरक्षक कठडे बांधलेले नाहीयेत. ते संरक्षण कठडे त्वरित बांधण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे. पहाडदरा या घाट रस्त्याचं काम चांगलं झालेलं आहे, पण जो रोड आहे त्या रोडच्या कडेने संरक्षण कठड बसवणं महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळं जर वाहतूक सोपी होते. जर संरक्षण कठड नसेल तर गाड्या दरीत जाऊ शकतात, साईडला कोसळू शकतात, त्यामुळे अपघातही होऊ शकतो. या रोडमुळं असं भाज्यांची, कांदा बटाटा यांची वाहतूक करणं सोपं झालेलं आहे. या रस्त्याचा मोठा फायदा झालेला आहे, परंतु शासनाने या कठड्या बसवण्याकडे त्वरित लक्ष द्यावं, सरकारला विनंती आमची. वेगवान रस्ते विकासाच्या धमण्या समजल्या जातात. त्या जितक्या सक्षम तितकाच विकासही गतिमान. पण हा गतिमान विकास कुणाच्या जीवावर बेतू नये म्हणून काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. शेवटी इलाजापेक्षा प्रतिबंध बरा हेच खरं. संतोष पाचपुते, सी24 तास, पारगाव. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. हैदराबादवरनं पुण्याला जाणारा 50 लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा सोलापूरच्या तालुका पोलीस पथकानं सोलापूर हैदराबाद रोडवरील तांदुळवाडी जवळील कीर्ती गोळ जवळ पकडण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यातही घेतलाय.
हैदराबादवरून पुण्याला जाणाऱ्या टेम्पोमध्ये बेकायदेशीर गुटखा जाणार आहे अशी गोपनीय माहिती तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांना मिळाली। या माहितीवरून पोलीस पथकाने तांदुळवाडी येथे सापळा रचून दुपारच्या वेळेमध्ये तांदुळवाडीच्या जवळ येत असलेल्या टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा या नाव असलेल्या गुटख्यांच्या 50 बॅग्स मिळाल्यात। त्या जप्त करण्यात आल्यात आणि जप्त केलेल्या गुटख्याची किंमत जवळजवळ 43,32,000 रुपये इतकी आहे। तसेच गाडीची किंमत 7 लाख रुपये, त्यानुसार एकूण 50,32,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। सोलापूरच्या तालुका पोलीस पथकानं ही कामगिरी केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय। आज रोजी गुप्त बातमीदारातर्फे बातमी मिळाली की हैदराबादहून एक आयशर टेम्पो नंबर AP 29 TC 0458 या टेम्पोमध्ये गोवा गुटखा माल हा चोरीचा जात आहे अशी बातमी मिळाल्यावर आम्ही बोरामणी येथे कीर्ती गोल्डच्या पुढे सदरच्या टेम्पोला अडवून त्याची तपासणी केली असता त्या टेम्पोचा ड्रायव्हर नागनाथ राजाराम पाठोळे हा राहणार माडा यांनी सांगितलं की त्यांच्या गाडीमध्ये 50 मोठ्या बॅग गोवा गुटख्याच्या हैदराबादहून पुण्याला घेऊन जात आहे। तर ते गाडीची तपासणी केली, त्याच्यानंतर पोस्टेला आणून फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर यांच्यासमोर ते गुटख्याची तपासणी केली आणि गुटख्यामध्ये जवळपास 43,20,000चा गुटखा माल आणि 7 लाखाचा टेम्पो असा एकंदरीत 50 लाखाचा माल हा जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीविरुद्ध योग्य ती कारवाई फूड अँड ड्रग यांच्या ताब्यात देऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर। मागील काही दिवसांपासून सगळीकडे प्लास्टिकची अंडी आढळल्याच्या घटना सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत। मात्र या सर्व गोष्टी निरर्थक आहेत अशी माहिती राष्ट्रीय अंडी समन्वयक समिती पुणे विभागाचे चेअरमन श्याम भगत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्लास्टिक अंडी आढळल्याच्या घटना वारंवार सोशल माध्यमांमधून ऐकायला, पाहायला आणि वाचायला मिळत होत्या। परंतु शास्त्रीयदृष्ट्या प्लास्टिक अंडे बनवणं शक्य नसून जरी ते बनवले तरी साधारण किंवा खऱ्या अंडी निर्मितीच्या खर्चापेक्षा नक्कीच जास्त खर्चिक असेल। त्यामुळे तशा प्रकारचे अंडे तयार करणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नाहीये। त्यामुळे ज्या घटना सोशल मीडियावरून पसरवल्या जात आहेत त्या सर्वतः निरर्थक आहेत अशी माहिती राष्ट्रीय अंडी समन्वयक समिती पुणे विभागाचे चेअरमन श्याम भगत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। मागच्या 15 ते 20 दिवसापासून एक मोठा प्रोपगंडा सोशल मीडियावर करण्यात आला आहे की प्लास्टिक सदृश्य अंडी महाराष्ट्रामध्ये सापडली। कल्याण डोंबिवली भागामध्ये काही अंड्यामध्ये रबरी फील आला आणि त्याची चर्चा अशी झाली की ही प्लास्टिकची अंडी बाजारात आली काय। त्यामुळे कन्झ्युमरच्या मनामध्ये एक मोठ्या प्रकारचा संभ्रम निर्माण झाला। ह्या संभ्रमाला आज आम्ही इथे सर्व प्रकारचे प्रात्यक्षिक करून उत्तर देत आहोत। सर्वप्रथम पहिला मुद्दा, भारतामध्ये जे अंडी वापरली जातात ती अंडी शेल्ड एग्ज असतात आणि शेल्ड एग हे प्लास्टिकचे नाहीत हा दावा आम्ही राष्ट्रीय समन्वय समिती तसेच पोल्ट्री ब्रीडर वेलफेअर असोसिएशन तर्फे करू इच्छितो। भारतामध्ये कुठेही प्लास्टिकची अंडी नाहीत। राहिला प्रश्न मग प्लास्टिकची अंडी हा मुद्दा उपस्थित का झाला। तर हा मुद्दा उपस्थित का झाला हा प्रश्न स्वाभाविक आहे आणि या प्रश्नाला आम्ही उत्तर असं देतोय की यावर्षी भारतामध्ये तापमानामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर राईज झालं। साधारणतः जिथं 38 ते 40 डिग्री टेम्परेचर पाहिजे मार्च एप्रिलमध्ये तिथे आज 43-44 डिग्रीपर्यंत टेम्परेचर पोहोचलं आणि त्यामुळे आतमध्ये जेव्हा अंड फोडलं त्यावेळेस असं लक्षात आलं की हा बलक आपल्याला थोडासा रबरी लागतोय काय। पण ह्याची जेव्हा तपासणी करण्यात आली त्या तपासणीमध्ये नक्कीच काही ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे, त्याचे रिपोर्ट्स अवेटेड आहेत, काही ठिकाणी रिपोर्ट्स आलेले आहेत की ह्यामध्ये हे जे अंड आलेलं आहे ते अंड बायोलॉजिकल अंड आहे, कोंबडीचं अंड आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलंही आर्टिफिशियल प्लास्टिक सदृश्य मटेरियल नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, आपल्याकडे ज्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये अंडी बनतात आणि जी अंडी प्लास्टिकची तयार करण्यासाठी लागणारा खर्च आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 पट खर्च प्लास्टिकची अंडी बनवायला येईल आणि बनवली तरीसुद्धा शेलमध्ये तो बलक आणि अल्ब्युमिन घालणं
हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. त्यामुळे प्लास्टिक सदृश्य जरी आभास झाला असेल तरी ही अंडी प्लास्टिकची नाही, हे आम्ही इथे पुन्हा सूचित करू इच्छितो. ग्राहकांना प्लास्टिकची अंडी आढळल्यास एका प्लास्टिक अंड्यामागे राष्ट्रीय अंडी समन्वयक समितीच्या वतीने 1000 रुपये देण्यात येणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये PK भगत, भीमराव काळे, डॉक्टर अर्चना ठोंबरे, शिवाजी देसाई, वसंतकुमार शेट्टी, प्रसन्न पेडगावकर आदी उपस्थित होते. अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे. शेतकऱ्यांची सर्व कर्ज सरकारने माफ करावे या मागणीसाठी 18 एप्रिल रोजी सकाळी राहुरी तालुक्यातील केंदळ, मानोरी, आरडगाव येथील शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक, केंदळ खुर्द, मानोरी, आरडगाव, कोंडवड, शिलेगाव येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रमशाळा येथून मोर्चाला सुरुवात केली आणि नवी पेठ मार्गे तहसील कार्यालयामध्ये जाऊन नायब तहसीलदार सुभाष कदम यांना निवेदन देण्यात आले. सर्व शेतकऱ्यांची शेतीवरील सर्व कर्ज माफ करावे, सर्व शेतकऱ्यांना मोटार पंपाचे बिल माफ करावे. राज्यातील शेतकरी आत्महत्या करतायत, त्यामुळे सरकारनं त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर लक्ष घालून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं निवारण करावं आदी मागण्या निवेदनामध्ये असून यावेळी राहुरी पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र आढाव, बाळासाहेब पेरणे, विजय तमनर आदींची भाषणे झाली आहेत. यावेळी अरुण डोंगरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलंय की फडणवीस सरकारच्या काळामध्ये मराठा समाज आणि बहुजन समाजाची मोठमोठी मोर्चे निघाली आहेत, परंतु सर्व मोर्चे फडणवीसांनी पचवून घेतली. इतर राज्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली आहेत, मात्र फडणवीस याकडे दुर्लक्ष करतायत. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची दानत नसेल तर राजीनामा द्यावा असं डोंगरे यांनी सांगितलंय. आम्ही सर्व शेतकरी मिळून शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्यासाठी कर्जमाफी मिळाली पाहिजे या संदर्भात मी शेतकरी बोलतोय. या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण राहुरी येथे आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. आज एकराचा खर्च काय होऊन बसला आहे आणि गेलेली मागच्या कांद्याचे सुद्धा पैसे मिळाले नाही. तोच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला. या सर्व गोष्टीचा विचार करता शेतकऱ्याला आज शेती करणंच महाग झालं आहे आणि शेती करता करता कुटुंब आणि कुटुंबातील मुलांचं शिक्षण आणि मुलांचे शिक्षण करता करता मुलीचं लग्न करणं सुद्धा अवघड आहे. अशा परिस्थितीत सरकारनं या सगळ्या गोष्टीचा विचार करून बारीक का शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे आणि ती माफी मिळाल्याशिवाय आम्ही लोक स्वस्त बसणार नाही. कारण आज 70 वर्षात देश स्वतंत्र होऊन बाकीच्या विभागामध्ये जर प्रगती होती आणि शेतकऱ्याची 1 एकराची शेती जर बिघ्यावर येत असेल तर हा नेमका विकास कोणता समजायचा आणि शेतकऱ्याची प्रगती कशी समजायची. तेव्हा सर्व शेतकरी यातून पुढे एकत्र येऊन शेतकऱ्याला सरकारला जाग आणल्याशिवाय राहणार नाही आणि फडणवीस सरकारने या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी एवढंच त्यांना विनंती करतो आणि थांबतो. या निवेदनावरती सोमनाथ कैतफे, सचिन नेहे, दादासाहेब तारडे, आप्पासाहेब मकासरे, रामदास तारडे, विजय बोर्डे आदींच्या सह्या आहेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. श्रीरामपूरमध्ये आमदार बच्चू कडूंच्या समर्थकांनी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे संतप्त होऊन पाटबंधारे कार्यालयास काळं फासलंय. श्रीरामपूरमध्ये बच्चू कडूंच्या समर्थकांनी पाटबंधारे कार्यालयाला धाव घेत काळं फासलंय. 5 दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्याच्या पश्चिम भागातील प्रवरा डाव्या कालव्यावरील मुठेवाड गाव आणि भोकर येथील 40 ते 50 शेतकऱ्यांनी आमच्या 7 नंबरवरील शेतीचे भरणे होऊ शकणार नाही अशी पूर्वसूचना पाटबंधारे कार्यालयामध्ये येऊन लेखी निवेदनाद्वारे दिली होती. यावर पाटबंधारे अधिकाऱ्यांनी तुमचे भरणे पूर्ण झाल्याशिवाय पाट बंद होणार नाही असे लेखी आश्वासन येथील शेतकऱ्यांना दिले होते. परंतु आता कॅनॉल बंद झालाय तरी देखील या शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यामुळे संतप्त बच्चू कडूंच्या समर्थकांनी कार्यालयालाच काळं फासलंय. या शेतकऱ्याला उपोषण केलं, धरणात पाणी होतं, कालव्यात पाणी होतं, फक्त अधिकाऱ्याच्या नालायकीमुळे त्या शेतकऱ्याचं पीक सुकलं आहे. 25 हेक्टरच्या जमिनीवरचं पीक आता सोकायला लागलं. शेतकऱ्याला मरणाच्या दारी जर अधिकारी पाठवायच्या भूमिका ठेवत असेल तर आज काळं फासलं
ते कार्यालयाला फासलं, उद्या तुमच्या तोंडाला फासल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याबद्दल आम्ही हूं सुद्धा ऐकणार नाही. आज शेतकऱ्याचा कट्टरवादाची सुरुवात आहे. शेतकऱ्याला जर तुम्ही नडवाल तर आम्ही तुम्हाला आडवं घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याचा फॉर्म्युला आहे. राणी साळुंके, C24 तास, श्रीरामपूर. मुळा धरणाच्या विस्थापनामुळे धरणग्रस्त बनलेल्या अनेक गावांना गेल्या 47 वर्षांपासून होडीने प्रवास करावा लागतोय. त्यामुळे या ठिकाणी पुलाची मागणी करण्यासाठी महिलांच्या पुढाकारानं महिला संघर्ष समितीच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय. मुळा धरणाच्या विस्थापनामुळे धरणग्रस्त बनलेल्या वावरत, जांभळी, जांभूळबन या गावातील नागरिकांना गेल्या 47 वर्षांपासून होडीने प्रवास करत मरणयातना भोगाव्या लागतात. या यातना नष्ट व्हाव्यात यासाठी महिलांच्या पुढाकारानं पुलाच्या मागणीसाठी महिला संघर्ष समितीच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून आपल्या वेदना भाषणांमधनं मांडण्यात आल्यात. आज रस्त्यावर उतरलो आणि पुलाची मागणी मागून आतापर्यंत थक्क झालेलो आहे. आम्हाला सगळ्या पुढाऱ्यांनी आश्वासनं दिलेत. आश्वासनं देऊनही कुठलाही प्रूफ आमच्या हाती आलेला नाही किंवा कोणत्या शासनाकडे गेलेलं नाही. आम्ही कंटाळून गेलेलो आहे. आमच्या गावामध्ये भरपूर सर्पदंश झालेले, डिलेव्हरीचे काही पेशंट गेलेले, आर्थिक समस्या भरपूर येतात. त्याच्यामुळे आम्ही वैतागून गेलो. आता काय करायचं, सगळ्यांनी एक विचार केला. महिला समिती संघर्ष तयार केला आणि आज 19/4/2017 मध्ये आम्ही तहसील कार्यालयावर सर्व महिला आणि तरुण मंडळ मोर्चा घेऊन आलेलो आहे. आमच्या महिला पूर्ण धावपळ करीत आहेत. दररोज मंजुरीला जात आहेत. कुणाच्या घरी शेती नाही, कुणाच्या घरी काही नाही. हातावरल्या महिला एकदम दिवसभर कांदे कापीत आहेत आणि संध्याकाळी रात्री 2 वाजेपर्यंत धावपळ करतात जीवाची. त्या कशासाठी करीत आहेत? त्यांचं म्हणणं असं आहे, शासनाने आमचा विचार करायला पाहिजे. देखील आम्ही 8 दिवसाचे पैसे कमावले तरी आमचा हक्क त्याच्यावर नसल्यासारखा झाला. आम्ही बाजार सुद्धा आम्हाला आणता येत नाही. पेठेमध्ये आले तर आम्ही काय घ्यावा? 900 रुपये आमच्या देखील फक्त हातावर पडतात. त्याच्यानंतर ते आमचा वरचा खर्च. 19 एप्रिल रोजी दुपारी या मोर्चाची सुरुवात मिशन कंपाऊंड पासून झाली आहे. यावेळी घोषणांचा आक्रोश करत महिलांचा मोर्चाने राहुरी शहरवासियांनी सहभागी होण्याचं आवाहन केलंय. सुरुवातीपासून अतिशय शिस्तबद्ध चाललेल्या मोर्चामध्ये आमचे अच्छे दिन कधी येणार, भीक नको, हक्क हवाय आदी घोषणांचे फलक लक्ष वेधून घेत होते. मोर्चेकरी महिलांना पाणी, सरबत तसेच लिंबू पाणी जागोजागी देऊन या प्रश्नांशी एकनिष्ठ राहण्याचे आश्वासन शहरवासीय देताना दिसलेत. या मोर्चामध्ये सहभागी होऊन पाठिंबा देण्यासाठी अनेक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये विजय मतकर, अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे विजय तमनर, चंद्रकांत जाधव, रवींद्र आढाव, बाबासाहेब मकासरे, लहू बाचकर, दादा पाटील बाचकर, प्रदीप पवार, संदीप कोकाटे, वर्षाताई बाचकर, रत्नमाला मकासरे, नंदाबाई बर्डे, सुशीला बर्डे, तारा भले यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अरुणसाहेब तनपुरे, श्रमिक मुक्ती दलाचे जालिंदर घिगे आदींची भाषणे झाली आहेत. या मोर्चाचे निवेदन तहसीलदार अनिल दौंडे यांना देण्यात आले. अद्याप मोर्चा संदर्भात प्रशासनानं कुठलीही कारवाई केली नसल्याचं सांगून यानंतर तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत बैठकीची मागणी केली असता त्यांनी सकारात्मक पत्रव्यवहार करू असं सांगून या प्रश्नांच्या संदर्भात सतर्क राहून आम्ही काम करू असं मनोगत व्यक्त केलंय. मोर्चाचे सूत्रसंचालन ज्ञानदेव बाचकर यांनी केलंय. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शरद बाचकर यांनी आमच्या प्रतिनिधीस फोन करून आमचा मोर्चास जाहीर पाठिंबा असल्याचं सांगितलंय. पुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शरद बाचकर यांनी दिलाय. वावरात जांभळीचा पूल आमच्या हक्काचा. मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुणे शहरातील छायाचित्रांच्या शौकीनांसाठी एकत्र येऊन नवीन गोष्टी शिकण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झालंय. समविचारी छायाचित्रकारांनी स्थापन केलेल्या क्लिक शेअर चॅट कट्टा या ग्रुपनं आपल्या वतीनं आपलं पहिलं भव्य प्रदर्शन कॅप्चर इंडिया
हे 25 ते 27 एप्रिल या दरम्यान बालगंधर्व कला दालन पुणे येथे भरवण्यात येणार आहे. फोटोग्राफीची आवड असणाऱ्या देशभरातील व्यक्तींकडून आमंत्रित केलेल्या छायाचित्रांचे कॅप्चर इंडिया हे प्रदर्शन 25 ते 27 एप्रिलपर्यंत बालगंधर्व कला दालन पुणे येथे संपन्न होणार आहे. या प्रदर्शनासाठी मुंबईतील उमंग या स्वयंसेवी संस्थेशी या ग्रुपनं सहकार्य केलं आहे. प्रदर्शनातील सहभागी छायाचित्रकारांनी मांडलेली चित्रे विक्रीसाठी उपलब्ध असतील आणि त्यांच्या विक्रीची 50% रक्कम या स्वयंसेवी संस्थेला दिली जाईल, तर 50% उत्पन्न छायाचित्रकारांना मिळेल. त्यातील चित्रांची किमान किंमत 2000 रुपये एवढी असणार आहे. या प्रदर्शनाचा विषय भारतीय संस्कृती, सण, लोक, विवाह सोहळा, अन्न आणि वन्यजीव असे आहेत. यामध्ये 2 स्पर्धा असून त्यातील 150 चित्रांपैकी 15 विजेत्यांची निवड निर्णायकांचे पॅनल करेल, तर 5 विजेत्यांची निवड प्रेक्षकांच्या कौलामधून केली जाणार आहे. सर्वांनी छायाचित्रणाचे बारकावे शिकावेत हाच पैलू लक्षात घेऊन या क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. होतकरू छायाचित्रकारांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आता हा एक्झिबिशन आहे कॅप्चर इंडिया आणि याला प्लॅन केलेला आहे आपल्या असोसिएशनने क्लिक शेअर चॅट कट्टा ग्रुप, ज्याची फाउंडर आहे मी ज्योती भुवनराज आणि माझे कलीग आशिष राऊत. आणि मेन यांचे 4फोल्ड ऑब्जेक्टिव्ह आहे या कॅप्चर इंडिया एक्झिबिशनचे. एक आहे म्हणजे एक्झिबिशन मेनली टू प्रमोट युअर आर्ट वर्क अँड वी आर प्रमोटिंग फोटोग्राफी ॲज अ सिरियस ॲस्पेक्ट. हो, फोटोग्राफी हा सब्जेक्ट प्रमोट करण्यासाठी मेनली हा आयोजित करत आहोत आपण कॅप्चर इंडिया. आणि याच्यामध्ये आपण लोकांना खूप प्रोत्साहित करत आहोत की तुमचे एंट्रीज पाठवा आम्हाला आणि इंडियाचे जे थीम्स आहेत ते आम्ही लिस्ट डाऊन केलेले आहेत सोशल मीडियामध्ये. त्याप्रमाणे तुमचे पिक्चर्स आल्यानंतर तुम्हाला म्हणजे देर आर 20 प्राइजेस टू बी वन. 20 प्राइजेस आहेत. याच्या व्यतिरिक्त उमंग फाउंडेशन मुंबई जे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नावाजलेले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही टायअप केलेलं आहे. सो वी आर पुटिंग द एक्झिबिशन फॉर सेल. म्हणजे ज्या विजिटर्स लोकांना एक्झिबिशनमध्ये जे अपलोड केलेले फोटोज आवडत आहेत ते डायरेक्टली उमंग फाउंडेशनला मुलांच्या शिक्षणासाठी पैसे देऊ शकतात आणि ती एक खूप चांगली गोष्ट आहे. सोशल कॉजच्या कॅटेगरीमध्ये हे एक्झिबिशन आम्ही आणत आहे. आणि लास्टली आम्ही जे यंग क्राऊड आहे त्यांना आपण फोटोग्राफी सब्जेक्टमध्ये कसं आपण पुढे व्हावं याच्यावरती गाईडलाईन्स देण्यासाठी सेमिनार्स आयोजित केलेले आहेत, ज्याच्यामध्ये नॅशनल अवॉर्ड विनर्स आणि फर्ग्युसन कॉलेजचे जे प्रिन्सिपल्स आहेत असे नावाजलेले व्यक्ती येऊन तिथे 2 शब्द आपले शेअर करतील, स्वतःचे एक्सपिरियन्सेस शेअर करतील. या करिअरमधले जे नॉलेज आहे किंवा त्यांना गाईडलाईन्स जे काय आज त्यांना वाटतं आहे की यंगर जनरेशनला बेनिफिट होईल ते त्याच्याबद्दल बोलतील ड्युरिंग दी एक्झिबिशन. तो ऑब्व्हियसली मी स्वतः पण खूप जागी पार्टिसिपेट केलेले आहे ॲज अ पार्टिसिपेंट, पण मी कधी असे सेमिनार्स वगैरे किंवा असं काही सोशल कॉज मी स्वतः बघितलेले नाही आहेत. सो आय फील दॅट हे खूप म्हणजे एक्झिबिशन इज विथ अ ट्विस्ट आणि लोकांना याचा बेनिफिट घ्यावा म्हणून आम्ही सगळ्यांना एनकरेज करतो आहे की प्लीज तुम्ही तुमचे एंट्रीज पाठवा आणि या एक्झिबिशनमध्ये जेवढं पॉसिबल होईल आणि जेवढ्या लोकांचं शिक्षण होऊ शकतं तेवढं उमंग फाउंडेशनला ते जाऊ द्या. दिस इज आवर विनंती. ते विक्रीसाठी असतील म्हणून तुम्ही जास्त प्रमाणात येऊन तुम्ही अगोदर एक्झिबिशन बघू शकता आणि एक्झिबिशनमध्ये आवडलेले पिक्चर्स खरेदी करू शकता. ते पैसे डिरेक्टली उमंग फाउंडेशन आणि जे फोटोग्राफर्स आहेत त्यांच्यामध्ये 50-50 रेशोमध्ये जातील. समजा ते फोटोग्राफर बोलत आहेत की आम्हाला पूर्णपणे ते डोनेट करायचं आहे तर तो त्यांचा कॉल असेल आणि ते पूर्ण 100% सुद्धा उमंग फाउंडेशनला जाऊ शकतो. मिनिमम 2000 रुपीज पर पिक्चर ठरवलेला आहे. दॅट इज अ बेस प्राईस, पण कोणाला जास्त पैसे देऊन घ्यायचे असतील तर दे आर मोर वेलकम. ॲक्च्युली मी आणि मॅडम यांनी एक सोशल प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा विचार केला होता की ज्यामध्ये प्रोफेशनल फोटोग्राफर्स येऊन काम शेअर करेल. तर आम्ही वर्षभर झाला हा ग्रुप क्रिएट केलेला आहे आणि चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. सध्या हा फेसबुकवर पण ग्रुप अवेलेबल आहे, तुम्ही पण जॉईन करू शकता. आणि आपण फोटोग्राफी ॲज अ सिरियस करिअर करायसाठी हा एक अवेअरनेस प्रोग्राम घेतो आहे, जे थीम आहे कॅप्चर इंडिया. हा कन्सेप्ट घेऊन गेलेलो आहे आणि सोशल अवेअरनेससाठी प्रत्येक कॉलेजला आपण इन्व्हॉल्व करत आहे. MIT, मिटकॉन, फर्ग्युसन कॉलेज, DY पाटील, सिम्बॉयसिस एव्हरीथिंग. येस. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीमध्ये रात्रीच्या सुमारास टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झालाय.
या अपघातामध्ये किरण शिवाजी थोरात यांचा जागीच मृत्यू झालाय, मात्र टेम्पो चालक हा फरार आहे। नाशिक महामार्गावरती एकलहरे गावाच्या हद्दीमध्ये रात्री 12:15च्या सुमारास किरण थोरात हे टाटा कंपनीची झेस्ट ही कार मंचरच्या दिशेने घेऊन येत असताना आयशर कंपनीच्या टेम्पोनं ओव्हरटेक करताना समोरून धडक दिल्यामुळे झेस्ट कारचा चक्काचूर झालाय। त्यामध्ये किरण थोरात हे जबर जखमी झाले। त्यांना उपचारांसाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारांच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। संबंधित टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झालाय। मंचर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरे हे करतायत। दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। पुणे महापालिकेसाठी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर भाजप कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। त्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे। पुणे महानगरपालिकेसाठी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरनं भाजप कार्यालयामध्येच कार्यकर्ते एकमेकांशी भिडलेत आणि गणेश बिडकर आणि गणेश घोष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। पुणे महापालिकेतील 3 स्वीकृत नगरसेवकांची निवड मंगळवारी होणार होती। या पार्श्वभूमीवर गणेश बिडकर आणि गणेश घोष यांचे कार्यकर्ते एकत्र आले, मात्र त्यांच्यामध्ये तुफान राडा झालाय। यावेळी कार्यालयाची नासधूस झाली आहे। पुणे महापालिकेमध्ये खरं तर भाजपची एकहाती सत्ता आहे, त्यामुळे भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। दरम्यान महापालिकेमध्ये झालेली हाणामारीचा आणि भाजप कार्यालयामध्ये झालेल्या तोडफोडीचा प्रकार दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केली आहे आणि पक्ष कार्यालयाच्या दुरुस्तीचा खर्च भाजप करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। महाराष्ट्र दारूमुक्त करण्यासाठी बुधवारी राहुरी शहरामधनं भूमाता ब्रिगेडच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली। या प्रसंगी रणरागिनी तृप्ती देसाई यांनी C24 तास वृत्तवाहिनीला सदिच्छा भेट दिली आहे। तसेच वृत्तवाहिनीच्या कार्याचं भरभरून कौतुकही केलंय आणि त्यांच्या आगामी कार्याची रूपरेषा सांगितली आहे। मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी विरोधकांना पाणी पाजू असे आवाहन दिलं होतं। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यमार्ग पालिका हद्दीमध्ये वर्ग करून मुख्यमंत्री दारूला प्रोत्साहन देत आहेत। महिलांपासून मिळणारा शाप महसूल शासनानं स्वीकारू नये असे आवाहन भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलं आहे। महाराष्ट्र दारूमुक्त करण्यासाठी बुधवारी राहुरी शहरामधनं भूमाता ब्रिगेडच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती। या निमित्ताने तृप्ती देसाई यांनी C24 तास वृत्तवाहिनीच्या कार्यालयास भेट दिली आहे। त्यावेळी त्या बोलत होत्या। C24 तास वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिलराव जाधव, संपादक वसंतराव झावरे यांनी तृप्ती देसाई यांचे शाल बुके देऊन स्वागत केले आहे। महिलांच्या मंदिर प्रवेशानंतर दारूमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आंदोलन हाती घेण्यात आले आहे। सुरुवातीला पदयात्रा काढून प्रबोधन करण्यात येणार आहे। तरीही सरकारला जाग न आल्यास कायदा हातामध्ये घेऊन आक्रमकपणे राज्य दारूमुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी तृप्ती देसाई यांनी दिली आहे। मंदिर प्रवेशाच्या यशस्वी आंदोलनानंतर आता महिलांवर जे अन्याय अत्याचार वाढत चालले आहेत, त्यांच्यावर जे बलात्कार छेडछाडीचे प्रमाण वाढतंय, महिलांचे जे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत, यासाठी आता दारूमुक्त महाराष्ट्राचं आंदोलन जे आहे ते भूमाता ब्रिगेडने महाराष्ट्रभरात छेडलेलं आहे। हे राज्य जे आहे ते दारूमुक्त करावं अशा पद्धतीनं जे आहे ते आंदोलनाची सुरुवात झाली आहे। या आंदोलनामध्ये सुरुवातीला 3 महिने जे आहेत ते 8 ते 10 जिल्ह्यांमध्ये जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर 3 महिने
पदयात्रा होईल. हे आंदोलन पूर्ण गांधीगिरी मार्गाने असेल आणि पदयात्रा झाल्यानंतर जर सरकारला जाग आली नाही तर मात्र आक्रमकपणे कायदा हातात घेतला तरी चालेल. अशा पद्धतीचं आंदोलन जे आहे ते महिलांच्या माध्यमातून उभं राहणार आहे. आपण बघितलं असेल की मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा अनेक संघटनांचा विरोध होता, जनतेचा विरोध होता. आत्ताही जेव्हा आंदोलन उभं केलं जातंय तेव्हा अनेक लोक म्हणतात की दारूमुक्त महाराष्ट्र होऊ शकत नाही. आणि जेव्हा मंदिर प्रवेशाचंही आंदोलन जेव्हा चौथऱ्यावर असेल, गाभाऱ्यात आम्ही उभं केलं, तेव्हाही आम्हाला सांगण्यात आलं होतं की 400 वर्षांची परंपरा आहे, 400 वर्ष ती काही मोडीत निघणार नाही. मला वाटतं तुमची जर इच्छाशक्ती प्रबळ असेल, तुम्ही जर आक्रमक असाल, तुम्ही जर व्यवस्थितपणे जर आंदोलन उभं केलं तर त्याच्यापुढे सरकारला झुकावं लागतं. आणि आपण हे बघितलेलं आहे की मंदिर प्रवेशाच्या आंदोलनामध्ये राज्यघटनेनं दिलेल्या अधिकाराचा, समानतेचा जो अधिकार आहे त्याचा विजय झाला. अनिष्ट रूढी आणि परंपरा ज्या आहेत त्या नक्कीच आपण बघितलं असेल की त्या हरलेल्या आहेत आणि महिलांचा खूप मोठा ऐतिहासिक विजय झालेला आहे. त्यामुळं पुन्हा महिलांवर जे काही आहे अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत, 28-29 वर्षाच्या महिलांना जे विधवा होत आहेत त्याचं कारण जे आहे ते दारू आहे. अनेक महिला आपण बघतोय की अगदी शेतकरी महिलांपासून ते उच्चभ्रू महिलांपर्यंत दररोज कामावर जायचं, पैसे काम करून आणायचे, संध्याकाळी मग नवऱ्याला पैसे द्यायचे, दारू पिऊन जे आहेत ते घरी पुरुष येतात, मारहाण करतात, परत सकाळी जाऊन दारूच्या गुत्त्यावरून पुरुषांना जे आहे ते घरात आणायचं आणि मग शेतात कामावर जायचं. यामुळं महिला जी आहे ती खचली आहे. अनेक महिलांच्या घटस्फोटाचं कारण सुद्धा दारू आहे. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून एखादा तालुका किंवा जिल्हा दारूमुक्त करून चालणार नाही, तर दारूमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी भूमाता ब्रिगेडची जी आहे ती मागणी आहे आणि त्या संदर्भामध्ये हे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे. आपण बघितलं असेल की महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मी विरोधकांना पाणी पाजणार आहे आणि मग ते मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना पाणी पाजलं, भाजप सत्तेवर सुद्धा आली. परंतु आज महामार्गावर असलेले दारूचे जे काही दुकानं असतील, बार असतील, त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर दिलेली आहे त्याच्यानंतर महामार्गांचं हस्तांतरण करून विरोधकांना पाणी पाजणारे मुख्यमंत्री आता सर्वसामान्य जनतेला दारू पाजण्यासाठी पुढाकार घेत आहेत. हे खऱ्या अर्थानं जे आहे ते निषेधार्ह आहे. त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्र्यांना हेच सांगायचं की अजिबात एखाद्याचा महिलांचा तळतळाट घेऊन किंवा महिलांचे शाप मिळणारा महसूल जो आहे तो सरकारने स्वीकारू नये. तातडीनं दारूमुक्त महाराष्ट्र करावा आणि यासाठी जे आहे ते राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असणं गरजेचं आहे. जर चंद्रपूर, वर्धा यांच्यासारखे जिल्हे जर दारूमुक्त होऊ शकतात, जर बिहार आणि गुजरात दारूमुक्त होऊ शकतो, तर महाराष्ट्र का नाही? आणि प्रत्येक पालकमंत्र्याची जर इच्छाशक्ती प्रबळ असली, ग्रामसभेचे ठराव जर पालकमंत्र्यांनी मागवले तर काही दिवसांमध्ये दारूमुक्त महाराष्ट्र होईल. त्यामुळं राजकारण्यांनी तातडीनं अशा पद्धतीचं पाऊल उचलावं, अन्यथा महिलांनी जर रस्त्यावर दुर्गेचं रूप धारण केलं तर त्यांना आवरणं कठीण होईल. त्यामुळे गांधीगिरी मार्गाने आंदोलन चालू असतानाच त्यांनी या मागण्या मान्य कराव्यात अशी माझी सरकारला विनंती पण आहे. आणि आज C24 तासच्या कार्यालयामध्ये येऊन मला खूप आनंद झाला, कारण नगर जिल्ह्यामध्ये जेव्हा शनी शिंगणापूरचं आंदोलन झालं, त्र्यंबकेश्वरचं आंदोलन असेल, महालक्ष्मीचं कोल्हापूरचं आंदोलन असेल किंवा हाजी अली दर्ग्याचं आंदोलन असेल, आमच्या या परिवर्तनवादी विचाराला किंवा आमचं जे आंदोलनाचे जे विचार होते ते तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम जे आहे ते C24 तासच्या माध्यमातून झालं. आज अनेक शेतकऱ्यांचे मुद्दे घेतले किंवा छोट्या छोट्या कुठल्याही मुद्द्यावर आम्ही कोणताही आवाज उठवला तर आमचा आवाज त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचं काम C24 तास करतं. त्यामुळे C24 तासची सगळी टीम, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यापुढच्या सुद्धा या क्रांतिकारक पाऊल आम्ही जे उचललेलं आहे, जी परिवर्तनवादी चळवळ आहे, आमच्यासारख्या तरुणांच्या मागे, महिलांच्या पाठीशी आणि एका चांगल्या कारणासाठी जे काय आंदोलन उभं राहतं आहे त्याच्यासाठी आपण खंबीरपणे आम्हाला अशीच साथ द्यावी ही आपल्या इथे विनंती करेन. आणि आज राहुरीला आंदोलन करणं गरजेचं होतं, कारण इथं आपण बघितलं की अनेक महिलांनी आत्तापर्यंत आंदोलनं केली आहेत
पण दारू बंदी झालेली नाही आहे. त्यामुळं नगर जिल्हा हा सगळ्यात पहिला दारूमुक्त करण्यात यावा, कारण शनी शिंगणापूरसारखे देवस्थान असतील, शिर्डीसारखे देवस्थान असतील, हे नगर जिल्ह्यात आहेत आणि अजूनसुद्धा तीर्थस्थानाच्या ठिकाणी सुद्धा दारूबंदी होत नाही. याच्या एवढी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही. त्यामुळे याची सुरुवात नगरमधून व्हावी म्हणून आज आम्ही राहुरीला जे आहे ही बाईक रॅली काढली. आज अनेक तरुणांचा, महिलांचा, अगदी आबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांचा जो आहे तो समावेश होता. त्यामुळे मला वाटतं की पदयात्रा जेव्हा संपूर्णपणे आम्ही महाराष्ट्रात करू तेव्हा कमीत कमी 5 लाख महिला या आंदोलनात जोडल्या जातील आणि हे जेव्हा आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणात उभं राहील तेव्हा सरकारला या आंदोलनापुढे झुकावं लागेल आणि पुन्हा एकदा महिलांना यश मिळेल. या प्रसंगी डॉक्टर मकासरे, सी24 तासचे प्रतिनिधी मनोज साळवे तसेच सी24 तास वृत्तवाहिनीचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी उपस्थित होता. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी घोडेगाव येथे तहसील कार्यालयावरती धरणे आंदोलन करून मोर्चा काढण्यात आलाय. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याकरता घोडेगाव येथे तहसील कार्यालयावर धरणे आणि मोर्चा काढण्यात आलाय. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेती पंपाची वीज बिल माफ करावी इत्यादी विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णुकाका हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंबेगाव पंचायत समिती सभापती उषाताई कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, सुभाष मोरमारे, कैलास बुवा काळे, संजय गवारी इत्यादी मान्यवर आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर. पुण्यातील काउन्सिलिंग हॉल जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच त्यांचा सातबारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती काउन्सिलिंग हॉल येथे धरणे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन चालूच ठेवणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज जिल्ह्यामध्ये 13ही तालुक्यामध्ये धरणे आंदोलन त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं प्रत्येक तालुक्यात तहसीलदार कचेरी होत आहे. याचं मुख्य कारण सरकारचं लक्ष वेधण्याकरता प्रमुख मागणी आमची अशी आहे, संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झाला पाहिजे आणि शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. राज्यामध्ये 2.5-3 वर्षा काळामध्ये फडणवीस सरकार आल्यानंतर जवळपास 9,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. आपण पाहताय शेतकऱ्यांच्या मुली कुटुंबाकडं पैसे नसल्यामुळं त्याच्या तरुण मुलींनी परवा वडिलांना लग्न करता येणार पैसे तेव्हा आत्महत्या केली. काल देखील 2 पती-पत्नी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जवळपास 9,000च्या आसपास आत्महत्या या राज्यात घडल्या आहे. शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. परंतु माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी उत्तर प्रदेशतील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. आत्ता मुख्यमंत्री योगींनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आणि आज या राज्यामध्ये 2.5-3 वर्ष भाजपचं सरकार आहे. परंतु दुर्दैवानं या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाला दखल घेतली जात नाही. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. अनेक अडचणी आहेत. तुरीचे भाव त्या ठिकाणी पडलेले, तुरीला घ्यायला बारदान नाही आहे. कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे आणि या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्याचं लक्ष नाही. 1 रुपया किलो फक्त कांद्याला अनुदान या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी अत्यंत अडचणी आहेत. आज राज्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेकाप, समाजवादी या सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते येऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि प्रश्न समजून घेतात आणि त्या ठिकाणी शेतकरी देखील मला मारायचं, मला जगायचं नाही
या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती भीषण परिस्थिती फक्त शेतकऱ्याला मदत झाली. आम्ही नेहमी सांगतो हमखास आदरणीय कृषी मंत्री पवारसाहेब असताना 71,000 कोटीची कर्ज माफ केली. त्यानंतर शेतकऱ्या भरीव सर्वांची कुठल्या प्रकारची मदत या राज्यामध्ये झालेली नाही. आणि या सगळ्या गोष्टी पाहता ह्या नाकारत्या सरकारचं लक्ष वेधण्याकरता आज या जिल्ह्यामध्ये आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत. पुढच्या काळामध्ये संघर्ष यात्रेचा 3रा टप्पा आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेऊन त्याला आधार देण्याकरता बा तू आत्महत्या करू नको, काळजी करू नको. काँग्रेस पक्षाचे आमचे नेते अजितदादा पवार, काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण किंवा बाकी सर्व मान्यवर मंडळी त्या ठिकाणी भेटून आधार देतो काम करतात. परंतु या झोपल्या सरकारला जाग येत नाही. आणि भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आमची 2-3 आंदोलन या प्रश्नावर झाली, परंतु सरकार त्या ठिकाणी दुर्लक्ष करते. मग या पुढचा संघर्ष त्या ठिकाणी मोठा संघर्ष आम्ही करू. रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी या सरकारला धडा शिकवायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करतील. या आंदोलनाला पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, शांताराम कटके, उपसभापती अजिंक्य घुले तसेच राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या सुलोचना शिवले, हेमलता बडेकर आदी उपस्थित होते. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र दारूबंदीसाठी राहुरी शहरामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. सोलापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 50 लाखांचा बेकायदेशीर गुटखा मुद्देमालासह जप्त. श्रीरामपूरमध्ये आमदार बच्चू कडूंच्या समर्थकांनी फासले पाटबंधारे कार्यालयाला काळे. आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची C24 तास वृत्तवाहिनी सदिच्छा भेट. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.